एक सामान्य शिवसैनिक याचा प्रास्ताविक करण्याची वाटचाल केली मी सर्व शिवसैनिक आदरणीय विनायक रावसाहेब सुनील प्रभूसाहेब वैभव मुंडेसाहेब सुनील शिंदेसाहेब गडकरी जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोडकर नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आहे त्या आदरणीय नितीन मानवडे पाटील आणि म्हणजे शिवसेनेच्या 19 जून 1966 स्थापनेपासून आज तागायत शिवसेना मित्रांनो कोल्हापूरची शिवसेना ही जहालपणे काम करत असते। प्रभूसाहेब कोल्हापूर भाऊंच्या शब्दात करायला पाहिजे की सध्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य माजलेत आणि त्यामुळे हा माजरीपणा जो आहे हा दिसून येतोय। कोण मारामारी करतोय, कोण पत्ते खेळतोय, कोण तांत्रिक मांत्रिक करतोय, कोण पैसे मोजतोय। अशा पद्धतीचं हे घमेंडशाही आणि माजरीपणा या सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या मध्ये आलेला आहे। प्रताप सरनाईक यांनी त्यांचं समर्थन केलंय। मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकाटे यांचं समर्थन केलंय। तर प्रताप सरनाईकनाच विचारलं पाहिजे की तुमचं एवढं बुद्धीचं अवमूल्यन कधीपासून झालं म्हणून। कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटली आणि त्याच्यानंतर आदित्य ठाकरे म्हटले की आता ही बातमी म्हणून अनेक जण गावाला जातील। खरं आहे ते एक आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या संसदीय कामामध्ये आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्यामुळे अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जर भेटली, चर्चा केली तर त्याचं एक वेगळं महत्त्व असतं, ते राजकारणाच्या पलीकडचं असतं। सर काल जो उद्धव ठाकरे साहेबांनी सामनाला मुलाखत दिली त्यामध्ये सांगितले की विधानसभेच्या चुका टाळूनच पुढे गेलं पाहिजे, म्हणजे महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढणार, महाविकास बाहेर पडणार। खरं आहे, उद्धव साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा जो घोळ अगदी विड्रॉलच्या दिवसापर्यंत जो चालू होता, त्यामुळे निवडणुकीकरता जे वातावरण असायला पाहिजे, पोषकता असली पाहिजे, ती एकाग्रता जी असली पाहिजे ती होऊ शकली नाही, म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला फटका पडला। तसं होता कामा नये हे आमचं सर्वांचंच मत आहे। ते पक्षप्रमुख निर्णय घेतील त्याच्याबद्दल। शिवसेना एकत्र यायची आशावर तरी ठेवली आहे। लोकसभेच्या वेळी असेल, विधानसभेच्या वेळी असेल, भाजपकडून ऑफर आले ते पण भेटले। विधिमंडळ अटेंड करणारे आदरणीय सुनील प्रभूसाहेब माझ्याबरोबर आहे, ते त्याच्यावर भाष्य करतील। निर्धार मेळाव्याचा कंटेंट सांगा। नाही, निर्धार मेळावा आजचा जर तुम्ही बघितलात दैदिप्यमान असा निर्धार मेळावा झाला आणि नक्कीच शिवसेनेला पुन्हा एकदा एक ताकद या कोल्हापूरमध्ये तयार झालेली आहे। आमचे उपनेते संजय पवार असतील, विजय देवणे असतील, रविकिरण इंगवले असतील, हे सगळी मंडळी पुन्हा एकदा पक्षाच्या कामाला लागलेली आहे। राज्यामध्ये डान्स बार असताना गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या योगेश डान्स बार आहे तो सुरू होता, याकडे तुम्ही आता कसं बघता? याच्यावर केवळ सुरू न होता तर विधान परिषदेमध्ये ॲडव्होकेट अनिल परब यांनी जी बातमी दिलेली आहे, माहिती दिली आहे, त्याप्रमाणे त्या डान्स बार मधून 22 बारबाला पकडल्या होत्या। त्यामुळे बारबालांचे डान्स बार चालवणारे हे कदम गृह राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळतात, ही देवाभावांची आणि एकनाथ भाऊंची ती देण आहे। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हटले की हे जे सरकार आले आहे हनी ट्रॅपने आलेलं सरकार आहे। हनी ट्रॅप तर आता सिद्ध होत आहे। नाशिकच्या त्या 5 स्टार हॉटेलमधल्या एका रूमला सील केलेलं आहे आणि लवकरच सगळ्यांची कुंडली बाहेर येणारच आहे। अधिवेशन संपल्यानंतर संजय शनिचरणी गेले आहेत आणि त्यांनी असं स्टेटमेंट केले की शनिचरीला देवाच्या गेल्यानंतर सगळे गुन्हे माफ होतात। हो, करून करून भागल्याने देवपूजेला लागले तसं आहे ते। सुनील प्रभू साहेब घ्या। सभेच्या आधी असेल, लोकसभेच्या आधी असेल, शिंदे गटाकडून भाजपकडून ऑफर आल्या होत्या, दोन्ही शिवसेना परत एकत्र येतील अशा पद्धतीच्या ऑफर ज्या आहेत ना या सगळ्यांना येतात, परंतु निष्ठेने जे राहतात ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक, आणि त्यामुळे कोणाला कोण ऑफर देतं त्या वाऱ्यावरच्या बातम्या आहेत। आणि दानवे साहेब काय म्हणाले ते मी अजून ऐकलं नाही, परंतु त्यांच्या अंतर्मनातली काय इच्छा असेल ती बोलवली असेल। ते काय भविष्यकार नाहीत ना किंवा ज्योतिषी नाहीत, त्यामुळे बघू आगे क्या होता है। संपूर्ण जे अधिवेशन आहे ते संपूर्ण राज्यभरातल्या नागरिकांनी बघितलं, नाराजी व्यक्त केली की ज्या पद्धतीने हे सगळं चित्र महाराष्ट्राला बघायला मिळालेलं आहे। विरोधी पक्ष म्हणून आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेली भूमिका असेल किंवा सत्ताधाऱ्यांकडून झालेलं वर्तन असेल
याकडे महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा मी विधानसभेत देखील बोललो, आजही म्हणतोय की या राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार एक घटक दाखवा की जो सुखी आहे. लाडक्या बहिणींना देखील आता पानं पुसण्याचं काम सुरू आहे, पोर्टल बंद आहे, 5,000 महिलांना वगळलेलं आहे. डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर त्या ठिकाणी नाराज आहेत. जे राज्य सरकारचे डॉक्टर MBBS आहेत त्यांच्या मागण्या अपूर्ण आहेत. कंत्राटी कामगारांच्या मागण्या अपूर्ण आहेत. शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी नाहीच, खोटं बोलले, परंतु अवकाळी पाऊस जो पडला त्यामध्ये पंचनामे झाले, त्याचे देखील पैसे मिळाले नाहीत. म्हणजे हे सरकार जे आहे हे खोटं बोलतं, रेटून बोलतं, लबाड आहे. आणि या लबाडांची माजोरीगिरी आणि माजलेले आहेत ही जनता उतरल्याशिवाय राहणार. विधिमंडळामध्ये कृषी मंत्र्यांचं जे वर्तन आपण बघितले, गेम खेळत बसले, यावर तुम्ही विधिमंडळातले नेते आहात, काय तुमची भूमिका असणार आहे, काय तुम्ही सांगणार? मी एवढंच सांगेन की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार यांनी स्वतःहून सांगितलं की माजलेत. कोण माजलेत? ते मंत्री माजलेत आणि सत्ता पक्षाचे आमदार माजलेत. म्हणजे एका बाजूला जसं राऊत साहेब म्हणाले, कोण चड्डी बनियांवर फायटिंग करतोय, कोण तिकडे सिगरेट ओढतोय, बॅगा दाखवतोय, कोण इकडे रम्मी खेळतोय. अरे तुम्ही मंत्री आहात, शेतकऱ्यांना आज ज्या परिस्थितीतून जावं लागतंय ही परिस्थितीचं भान ठेवायला पाहिजे. या राज्याची मंत्रिपदाची शपथ तुम्ही घेतली आहे, या राज्याची पद जी आहे ना ती धुळीला मिळवली यांनी, आणि म्हणून महाराष्ट्र कधी माफ नाही करणार. सरनाईकांनी काल असं स्टेटमेंट केलंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसं एकत्र आल्यात तसं भविष्यामध्ये शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. मला राजकारणामध्ये कोण कोणाचा दुश्मन नसतो. ते काय म्हणाले ते मी ऐकलं नाही, परंतु ते भविष्यकाळ झाले असतील तर मला जरा बघायला लागेल. थँक्यू.